एक व्हिडिओ अनेक प्रश्न। नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नितीश कुमारांच्या वागणुकीने परत एकदा देशभर चर्चेचा भडका। नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा बुरखा ओढल्याचा आरोप, महिलांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर, विरोधकांचा राजीनाम्याचा सूर, धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला, पाक मानवाधिकार परिषदेचा आरोप। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या एका गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देताना त्यांनी एका महिला डॉक्टरचा बुरखा ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या घटनेमुळे राजकीय, सामाजिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही संतापाची लाट उसळली आहे। यापूर्वी 20 मार्च 2025 रोजी देखील पटना येथे एका क्रीडा कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार यांच्याशी हसत बोलताना दिसले होते। तेव्हा सुद्धा वाद निर्माण झाला होता आणि आता हे प्रकरण। ही घटना 15 डिसेंबर रोजी पटना येथे घडली। आयुष विभागातील डॉक्टरांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमादरम्यान नुसरत परवीन नावाच्या एका महिला डॉक्टर मंचावर आल्या। त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना विचारले की हे काय आहे। यावर नुसरत यांनी उत्तर दिले की बुरखा आहे। यावर नितीश कुमार यांनी तो काढ असे म्हणत स्वतः पुढे होऊन त्यांचा बुरखा ओढला। विशेष म्हणजे यानंतर मुख्यमंत्री हसू लागले आणि मंचावर उपस्थित असलेले काही अन्य लोकही हसताना दिसले। या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये आणि नंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधी पक्षांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका सुरू केली। काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी या प्रकाराला लज्जास्पद ठरवत नितीश कुमार आणि भाजपला लाज वाटली पाहिजे असं म्हटलंय। काँग्रेस प्रवक्ते उदित राज यांनी तर नितीश कुमार मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा आरोप करत त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे वर्तन केल्याचे सांगितलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या घटनेला निव्वळ छळ असे संबोधले आणि मुख्यमंत्र्यांना कोणाचाही बुरखा ओढण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले। समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनीही नितीश कुमार मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले असून त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं विधान केलंय। दरम्यान या प्रकरणावर माजी अभिनेत्री जायरा वसीम हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तीव्र प्रतिक्रिया दिली। महिलांची प्रतिष्ठा आणि मर्यादा हा खेळ नाही, विशेषतः सार्वजनिक मंचावर तर अजिबात नाही। एक मुस्लिम महिला म्हणून दुसऱ्या महिलेचा बुरखा इतक्या सहजपणे ओढला जाणे आणि त्याकडे हसून पाहणे अत्यंत संतापजनक आहे। सत्ता कधीही मर्यादा ओलांडण्याची परवानगी देत नाही असे म्हणत जायराने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने या घटनेवर सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत नुसरत परवीन यांची सहमती नसताना त्यांचा हिजाब काढल्याचा उल्लेख केलाय। यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील अनेक नेटकऱ्यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पाकिस्तान मानवाधिकार परिषदेनेही या घटनेचा तीव्र निषेध करत भारत सरकारकडे तत्काळ पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। परिषदेनुसार ही घटना केवळ एका महिलेचा अपमान नसून मानवी प्रतिष्ठा, धार्मिक स्वातंत्र्य आणि महिलांच्या वैयक्तिक स्वायत्ततेवर झालेला थेट हल्ला आहे। संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही या प्रकरणाची दखल घेतल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाने आपल्या अधिकृत X खात्यावर हा व्हिडिओ शेअर करत नितीश कुमार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नितीश कुमार यांना नेमकं काय झालंय असा सवाल करत ते पूर्णपणे संधी झाले आहेत का असा टोला RJDने लगावलाय। या घटनेनंतर संबंधित महिला डॉक्टर नुसरत परवीन यांनी बिहार सोडलंय। त्या कोलकात्यात त्यांच्या कुटुंबाकडे परत गेले आहेत। त्या अभ्यासात हुशार असून डॉक्टर बनणे हे त्यांचे स्वप्न होते। मात्र या घटनेनंतर त्या बिहार सरकारची नोकरी स्वीकारण्याच्या देखील मानसिकतेत नाही। त्यांनी आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली होती आणि त्या भावूक झाल्या होत्या। नुसरत यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी हे जाणून बुजून केलं हे त्या म्हणत नाहीत, पण जे घडलं ते अपमानास्पद वाटलंय। दरम्यान यूपीचे मंत्री संजय निषाद यांनी नितीश कुमार यांचा बचाव करत केलेल्या वक्तव्यावरही वाद निर्माण झाला आहे आणि त्यांनी नंतर माफी मागितली आहे। शायर मुनव्वर राणा यांच्या मुलीने आणि सपा प्रवक्त्या सुमैया राणा यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे।
तसेच बँगलोर येथील वकील ऑवेज हुसेन एस यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे। एकंदरीत या घटनेमुळे बिहारच्या राजकारणातच नव्हे तर देश विदेशातही मोठी खळबळ उडाली असून नितीश कुमार यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतायत। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।